विद्यार्थी आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आपण जाणून घेणार आहोत. ताई तुझं नाव? साक्षी शिवाजी सोनवणे. तुम्हाला विद्यार्थी किती आहे? आम्हाला विद्यार्थी शाळेत किती विद्यार्थी? सगळे 132. 132. शिक्षक किती आहे? शिक्षक आता 4च. तर मग तुम्ही आता शाळेच्या बाहेर येऊन बसलात का बा? कशासाठी बसले बा? ते निरोप समारंभ आहे म्हणून. आज आज पालक आज काय करणार आहे? तर आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी आपण जाणून घ्या. ते तुझं नाव? माझं नाव वैष्णवी वसंत खोस. तर जे आज तुझ्या गावातल्या लोकांनी आणि पालकांनी जे शाळा बंद केली होती, या संदर्भात काऊन बंद केली, कशामुळे बंद केली? आम्हाला शिक्षक भेटत नाही, आमचं वर्षापासून नुकसान होतंय, आम्हाला कसं म्हणजे अभ्यास काहीच कळत नाही. तर आपण जाणून घ्या दुसरी विद्यार्थी. ताई तुझं नाव? जे आज तुम्ही बाहेर आले कशासाठी बसलेत बस? आम्हाला शिक्षकच नाही. तर शिक्षक किती दिवसापासून नाही? वर्षापासून. तर आपण दुसरे विद्यार्थी. ताई तुझं नाव? तनुजा विनायक खोसे. खबर तुम्ही आता इथं बाहेर आले तर कशामुळे आले आणि काय काय त्रास होत तुम्हाला? शिक्षण भेटत नाहीये आणि शिक्षक सुद्धा नाही. तर आपल्यासोबत दुसरे विद्यार्थी. तुझं नाव? त्यांच्या सोपानदार. तुम्ही कशासाठी आले बा बाहेर आज? शिक्षक कमी म्हणून. खरोखरच आपण बघू शकता की शिक्षणापासून का बाबुलतेल येथे विद्यार्थी वंचित राहत आहे. तर या संदर्भात फक्त 4च शिक्षक इकडं 5 शिक्षक 5 वर्गाचे फक्त 4च. तर आपण जाणून आपल्या सोबत गावचे नागरिक म्हणून गावाला निवडून दिलेले सरपंच आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहात. सरपंचांची काय प्रतिक्रिया आहे बघा जिल्हा परिषद शाळेसाठी माजी सरपंच, तर यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घ्यावा. आपलं नाव? माझं नाव अनिल बबनराव कुलधर. मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि शाळेसाठी कंटिन्यू आपलं झटणारा माणूस. आणि शाळेची परिस्थिती खरोखर एक वर्षापासून अतिशय हलाखीची आहे. आज बी पण आम्ही आमची शाळा बंद ठेवलेली नाही आहे. आम्ही एक अतिरिक्त एक लेडीज आम्ही ग्रामपंचायत किंवा गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही मानधन देऊन तिला शाळेवर ठेवलेलं आहे का विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी. कारण हे प्रत्येक विद्यार्थी जे आहे ते गरिबाचे विद्यार्थी ते शिकायला येतात. आणि जर शिक्षकामुळे त्यांचं जर शिक्षण झालंच नाही तर हे विद्यार्थी घडणार कसे? या देशाचं होणार काय? या आपल्या गावाचं होणार काय? आणि ह्या विद्यार्थ्याला शिक्षकच नसेल तर हे शिकणार कसे? त्याच्यामुळे मी आमचे गट विकास अधिकारी असेल, VO साहेब असतील, यांना वेळोवेळी आम्ही लेखी तक्रारी केल्या. त्याच्यानंतर आम्ही तोंडी फोनवर पण बोलतो. ती कधी कधी आमचा फोन पण घेत नाही. परंतु आमच्या शाळेला फक्त 132 विद्यार्थी असताना 1 ते 8 वर्ग आहे आणि शिक्षक फक्त 4, ते पण D.Ed. आणि वरच्या वर्गाला आपल्याला ऑलरेडी तर पदवीधर शिक्षक पाहिजे. 7, 8, 9 वर्ग म्हणजे 6, 7, 8 त्या वर्गाला शिक्षकच नाही. आणि ह्या विद्यार्थ्यांना मग शिकतच नसेल तर मी शिवसाहेब असतील, शिक्षणाधिकारी असेल, BO साहेब असेल, यांना ह्या अशी मी त्यांना आश्वासित करतो की आम्हाला 2-3 दिवसात तुम्ही जर शिक्षक नाही दिले तर आम्ही संबंध विद्यार्थ्यांना घेऊन वैजापूर तालुक्यामध्ये भीक मागो आंदोलन आम्ही करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही भीक मागू, कारण जर शिकणे झालंच नाही तर भीक मागल्याशिवाय यांना पर्याय नाही. त्याच्यामुळे मी 2 दिवसामध्ये जर यांनी आम्हाला शिक्षक जर नाही दिले तर आम्ही वैजापूरला एकदा आंदोलन करू. नाही झालं तर आम्ही ZP मध्ये जाऊन बसू आणि जिल्हा परिषद त्या आवारामध्ये पूर्ण विद्यार्थी भीक मागू आंदोलन करतील. हे सर्व प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि वेळोवेळी गावाला ह्या त्रासातून आम्हाला लवकरात लवकर मुक्त करावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन कुठेतरी त्यांना पदवीधर डॉक्टर असेल काहीतरी त्यांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण व्हावे अशी मी इच्छा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद शाळेवर जी बॉडी नेमल्या जाते त्या संदर्भामध्ये अध्यक्षताई आपल्या सोबत लाईनवर जोडलेला. खरंच शाळेची दुर्दशा आहे का? तर आपण जाणून घेणार. अध्यक्षताई आपला परिचय? मी आशा सतीश दारवंटे, बाबुलतेल शाळेची मी शालेय कमिटीची अध्यक्ष आहे. आणि या शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये 3 महिन्यापासून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. आम्ही वैजापूरला पण BO सरांकडे जाऊन आलो, औरंगाबादला कलेक्टर साहेबांकडे देखील निवेदन दिलं, परंतु तरी देखील आमच्या शाळेला सरांची उपस्थिती नाही. आणि अशा वेळेस आमची सर्व शालेय कमिटीच्या वतीने आणि विद्यार्थ्यांच्या वतीने अशी विनंती आहे की शाळेसाठी आम्हाला पदवीधर 2 शिक्षक किंवा पदवीधर नसेल तर सहकारी देखील द्यावे.
कारण विद्यार्थ्यांना शिक्षणाची खरीच गरज आहे आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते इंग्लिश स्कूलच्या शाळेमध्ये पैसे भरून जाऊ शकतात, परंतु जे गरीब दीन दुबळे आहे ज्यांच्यासाठी शाळा खोलली त्यांच्यासाठी जर शिक्षणापासून आपण वंचित राहत असत तर अशा समजा शाळा आपण खोलू शकत नाही, पण जी शाळा चालू आहे ती बंद देखील करू शकत नाही. तरी मी आता सर्वांना म्हणजे माझी विनंती करते की विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेला 2 किंवा 3 सहकारी द्यावे किंवा पदवीधर देखील शिक्षक द्यावे अशी मी विनंती करते. नाही दिले तर आम्ही 2-3 दिवसामध्ये शाळेला कुलूप लावून सर्व विद्यार्थी घेऊन वैजापूर या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. आता आम्ही शेवटचेच पर्याय म्हणून ही सगळे पर्याय करून थकलो आणि ही शेवटचा पर्याय आहे. हा जर सक्सेस झाला नाही तर शेवटी आमच्याकडे तेवढाच एक पर्याय राहणार आहे. तरी आमची कळकळीची सगळ्या शालेय कमिटीच्या वतीने व विद्यार्थ्याच्या वतीने बाबुळतेल गावाच्या वतीने एवढी शेवटची विनंती करतो की आमच्या शाळेसाठी पदवीधर जरी नसेल तरी आणखीन सहकारी होईना 2 शिक्षक उपलब्ध करून द्यावे एवढी विनंती करते. आपल्यासोबत दुसऱ्या दारवंट्यातही आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत का गायकवाड, तर आपण त्यांची संवाद साधणार आहोत. तर खरंच शाळेसाठी शिक्षकाची जरूरत आहे का? या शाळेसाठी खरं म्हणजे अंतकरणातून गरज आहे शिक्षकांची. पहिले इथे 7 शिक्षक आणि एक म्हणजे अशा ज्या DED झालेल्या शिक्षिका होत्या, त्यांनी पण आम्हाला म्हणजे मुलांना मोलाचं मार्गदर्शन केलं. आम्ही वेळोवेळी याच प्रयत्नात आहे की आम्हाला 2 किंवा 3 शिक्षक तरी मिळाले पाहिजे. DED नाही तर चांगले उच्च शिक्षण घेतलेले शिक्षक मिळाले पाहिजे. एवढंच मी 2 शब्द बोलू शकते. तुमच्या शाळेसाठी आता सध्या किती शिक्षक उपलब्ध आहे? 4 शिक्षक उपलब्ध आहे, पण आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाची खूप गरज आहे. एवढेच आमची कळकळीची नम्र विनंती. तर अध्यक्षताई बोलत आहे. 4 शिक्षक उपलब्ध आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गावकऱ्याची एवढी तळमळ आहे की त्यांनी आम्ही गावातर्फे पैसे देऊन शाळेसाठी प्रायव्हेट मॅडम ज्या लावलेल्या आहेत वाकल्याच्या, आम्ही त्यांना गावातर्फे पैसे देऊन विद्यार्थी संख्यांचं नुकसान व्हावं नाही त्याच्यासाठी म्हणजे सर्वांच्या प्रायव्हेटने मॅडम लावलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान व्हावं नाही म्हणून. त्यासाठी कळकळीची विनंती आहे की आम्हाला मॅडम किंवा शिक्षक कोणी जरी असेल तरी चालेल, परंतु शाळेसाठी द्यावा अशी विनंती.